ब्रह्मा विष्णू शिव निर्माण करी चार वेद कथले ऋग्वेद सांगे कर्म यजुर्वेद ज्ञान संपन्न अथर्व वेद करी उपासना सामवेद जाणे अमर मधुर सुसंगीत गायन अशा चार वेदांची निर्मिती करण्यात आली. ओंकारापासून ध्वनी ध्वनीपासून माया आणि मायेपासून त्रयी निर्मिती झाली आणि त्रयी निर्मिती होतात या विश्वाचं पालकत्व आमच्यामध्ये सोपविलं आणि तत्वापासून पतिव्रतेंचा पाठीराखा अवधांचा सखा म्हणून वागण्याचं कार्य आम्ही आमच्या जीवनात करतोय. माझा परमप्रिय भक्त राजा अंबरीश आणि राजा अंबरीशाला दिलेला शाप दुर्वास महंतांनी दिलेला शाप आणि तो शाप भोगण्यासाठी आम्ही सिद्ध झालो. मत्स्य कूर्म वराह नरसिंह वामन परशुराम सातवा अवतार म्हणजे राम अवतार आणि आठवा अवतार जगन्मावळी गोपाल कृष्ण होय. आठव्या अवतारावर अवतीर्ण झालो आणि खरोखरच मनांचं प्रफुल्लित झालं. भक्तांची इच्छा पूर्ण करणं देव या नात्याला आमचा बैल होतं आणि प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करताना कोणत्याही गोष्टीची कसरता भासू नये आणि याच्या मुळाची कारण काय असेल तर ती गुडघ्यावर खेळण्याच्या वयात आम्ही नंद यशोदेची इच्छा पूर्ण करण्यासाठी बाल वयातच गोकुळी रवाना झालो. बाल वयात अगासूर बगासूर धेनुकासूर प्रगल्भासूर शपटासूर विकटासूर केशरी तृणावत अशा दैत्यांना आम्ही झेरीसा दिलं. कंस चाणूर्यांचं मर्दन केलं. पुतळ्या मावशीचा शेवट केला. एवढंच नव्हे तर कालकोट ओपणाऱ्या कालियाचं या कृष्णानं मर्दन केलं. ज्यावेळी कंस चाणूर्यांचं मर्दन झालं त्याचवेळी माझे सारे भक्त या कृष्णाची स्तुती सुमनवाहू लागले. आणि ती कोणत्या तैर असेल एकच प्रत्येक भक्ताच्या मुखातून शब्द बाहेर पडले आणि प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करण्यासाठी आज जरी आम्ही मानवतेच्या रूपात असतो परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृत्यम धर्म संस्थापनाय संभवामि युगे. देवताय अखिल विश्वाच्या खाली सदैव राहिला